आणि चांगले विचार तुमच्या लेकरांना दिलेत म्हणून कदाचित विचार करा. संस्कार म्हणजे काय असतो? स्वतःला लई शान समजणं म्हणजे संस्कार नसतं. संस्कार म्हणजे आचार विचार यांची गोष्ट असते. लक्षात घ्या. या गावातल्या एक छोट्याशा लेकराने, ऐका, तुमचं गाव किती सुंदर आहे, तुमचं गाव किती श्रेष्ठ आहे, फक्त एकच करायचं, कीर्तनामध्ये जे चालू आहे ते आपण स्वतःच्या अस्तित्वामध्ये आज कौतुक करावं वाटतं. एवढी देखणी मुलं इथं समोर आहेत, एवढी देखणी मुलं समोर पाठवा त्याला माझ्याकडे. इकडे तुम्ही बघा फक्त. कदाचित विचार करा, श्री नारायण दादा लिंबाजी माळी मेथवडे या गावचे, त्यांची काल सोन्याची अंगठी हरवली. सोनं किती महत्वाचं माणसाच्या आयुष्यात. आज लोक सोनं चोरी करायला, दरोडे घालायला लागले. अहो पुढे बघा, तो येणारच आहे. पुढे बघा, सोनं किती महत्वाचं आहे, लोक चोरी करतात. बरोबर आहे की नाही? आज ह्या लेकराला सोन्याची अंगठी घावली. कोणाची हरवली होती? नारायण दादा माळी यांची हरवलेली अंगठी कैलासवासी मधुकर दादा सदाशिव पवार यांचे पुतणे श्री सिद्धेश्वर दादा पवार यांचा मुलगा कुमार राज सिद्धेश्वर पवार. बघा, राज म्हणून त्याचं नाव आहे. वय वर्ष 10 आणि 3री मध्ये शाळेत जातोय. याला अंगठी सापडली, त्याने ती आई जवळ दिली. आई पण तितकीच संस्कारी आहे. ऐका, ती अंगठी त्यांनी घरी जाऊन आईला दिली. आईने सांगितले नाही असं करू, आपण डब्यात ठेवून मोडू. आज सांगितलं का? याला म्हणतात काय? संस्कार. कुणाच्या गावचे संस्कार? मी म्हणते कदाचित त्यांना सापडलेली ही अंगठी त्यांनी आईला दिली. आईला दिल्यानंतर आईनी वडिलांनी दोघांच्या संस्कारामुळं आई वडील दोघंही अंगठी घेऊन यांच्याकडे आले आणि खरंच त्या सप्त्यात त्यांनी ही अंगठी परत दिली. ही कौतुकाची गोष्ट आहे. मी का सांगते आणि का? लेकरांना कशाची अपेक्षा असते? एक चॉकलेटची. कदाचित अंगठी कोणाची? त्यांना पण बोलवा. अंगठी कोणाची? हा, नारायण माळी दादा तुमची अंगठी ना, तुम्ही या समोर. कदाचित या सप्त्यामधली हा सुवर्ण महोत्सव असेल, कारण की सप्ताह कशासाठी करायचा? दीदी तुमचं कीर्तन सारखं झालं, सारखं झालं. टाळी वाजवा जोरदार. हा, टाळ वाजवा, फक्त टाळ वाजवा. मुलाच्या आई वडील पण या इथे समोर. हार पण आणलाय का त्याला? कोणाला भजन म्हणा, टाळी वाजवा. Thank you.
कधीच आयुष्यामध्ये कुणाची चोरी मारी करायची नाही. हे संस्कार गावामधून दिसत आहेत. कदाचित विचार करा, आयुष्यामध्ये काय कमवलं, या आई बापाने काय कमवलंय. जगाच्या पाठीवरती एक असा मुलगा त्यांनी जन्माला घातलाय, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अंत याचा हरिक वाटेल. आज मला सांगा, त्यांच्या मुलांनी ही कामगिरी केली नसती तर कदाचित तुम्ही पुढे आले असते. तुम्हाला कुणी बघितलं असतं, गावाने तुमचा विचार केला असता. अरे आपल्या लेकरांनी चांगलं काम केलं, मी म्हणेल दादा या वयात एवढं चांगलं काम करतोय, आयुष्यामध्ये माझा नारदाच्या गाडीवर एक चांगलं आहे की जगाच्या पाठीवरती खूप मोठा होईल, तो खूप मोठा होईल. कारण की त्याच्या आई बाबांनी संस्कार चांगले दिले, त्याच्या आई बाबांनी वेळोवेळी शिकवलंय. हे कौतुक करण्याची गोष्ट आहे. आज या आई बाबांकडे बघून तुम्ही कुठेतरी शिका, उद्या आपलाही असा सन्मान केला जाईल, पण आयुष्याच्या पाठीवरती असं पाहिजे. बाबांचं कौतुक करावं, कारण की त्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्या ठिकाणी लेकराला सुंदरसा ड्रेस घेतला, पैसे दिले, अजून काय पाहिजे. गावाचं कौतुक, आता गावाचं हे सगळं युट्यूब वरती जाईल दादा. कदाचित लोक विचारायला येतील की तुमच्या गावामध्ये तुम्ही लेकरांवरती संस्कार देण्याकरता काय करता, तेव्हा सांगायचं संस्कार देण्याकरता आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्या सप्ताहामध्ये महाराज काय सांगतात, आई वडिलांची सेवा करा, आई वडील शिकवतील ते कार्य करत चला. आणि अशा पद्धतीचं आम्ही जीवन जगतो. म्हणून आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे सुकार, जीवनाच्या वाटे आई माझी आई वडील थोर आहेत, त्यांचे उपकार आहेत म्हणून सांगेल तुम्हाला. आपले आई बाप कधी पुढे जात नाही स्टेजवरती, नाही बाबा कधी गेलेत, नाही आई बाप कधी गेलेत, पण आज लेकरांमुळे त्यांचा एवढा उद्धार झाला. काही मी उद्धार पावेन सांगेल तुम्हाला. कृतकृत्य झालो, आयुष्याचं सार्थक झालं. त्या बापाला पैशाची मला आता नाही पैसे कमवता आलं चालत नाही. तुम्ही घरी जाऊन बघा, संध्याकाळी ते लेकराला धरून रडतात की नाही, घरी जाऊन बघा, माझ्या पुढे बघा. कारण की मी स्वतः अनुभवले, मी एवढे कीर्तन करते, कदाचित माझ्या आई बाबाला कधी स्टेजवर जाताना या म्हणतात माहिती नसतं. आपण सर्वसामान्यातली घरातली माणसं आई बाबा मागे रडतायत, तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. कदाचित एवढं प्रेम करा आई बाबावरती, एवढं प्रेम करा. आणि जगाच्या पाठीवरती तुमच्या आई बाबाच्या डोळ्यात तुमच्यासाठी आनंद अश्रू येतील ना, एवढं प्रेम करा. काही पैसा कमवून तुमच्या जीवाला सुख लागत नाही, पण आई बाप जर आयुष्यात असतील ना, तुम्हाला सांगेल मी जगाच्या पाठीवरती आपल्या तुम्ही जेवढं आहात ना जीवनावरती एवढं प्रेम करा. मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून शेवटच्या 5 मिनिटात एवढं सांगेल की तुम्ही हा देह, महिला असतील पुरुष असतील, कुणी आपला देह संपवून घ्यायचा नाही. आपण जीवनावरती प्रेम करायचं, आत्महत्या करायची नाही, प्रेम करत राहायचं, कसंही असू ते जीवन. आणि एक दिवस असा येतो, एक दिवस असा येतो, जसं ह्या लेकराने आज आई बापाचा नावाची लाज राखली ना, तसा एक ना एक दिवस येतो आणि तो उच्च पदापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवतो. मग असं जग काय, आपल्यासाठी अख्खं गाव आपलं कौतुक करू लागतो. तो क्षण येणार आहे तुमच्याकरता, तो क्षण येणार आहे. त्यासाठी तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. भारत माझा देश आहे, सारे भारतीय आपल्याला कळणं गरजेचं आहे. इतकं सुंदर जगा. एका मुलीला कळालं माझ्या बापाचं अस्तित्व काय, माझा बाप, माझी आई दिवस रात्र माझ्यासाठी कष्ट करते. बाबा मी तुम्हाला एक विनंती करते, इथं शेतकरी आहेत ना, शेती करता ना तुम्ही, बाप शेती करत असताना दिवस रात्र कष्ट करतो. एका मैत्रिणीच्या बापाने कालच आत्महत्या केली. ऐका, कर्ज झालं, डोंगर झाला, आयुष्यामध्ये
आत्महत्या केली. मुलीला कळालं माझ्या मैत्रिणीच्या बापाने आत्महत्या केली. आता काय करायचं? मुलगी रडायला लागली. मुलगी धावत पळत आपल्या फाटके कपडे घातलेल्या बापाजवळ गेली आणि बापाला सांगते, बाबा तुम्हाला एक सांगायचं हो बाबा, आयुष्यामध्ये नाही काही केलं तरी चालेल, पण बाबा आयुष्यामध्ये आम्हाला सोडून कधी जाऊ नका, आत्महत्या कधी करू नका बाबा. ती मुलगी बापाला सांगते की बाबा ही मुलगी तुमच्या पाठीशी आहे बाबा, आयुष्यामध्ये कधीच मरायचं नाही. ती मुलगी सांगते बाबाला, बाबा काल माझ्या मैत्रिणीच्या बापानं आत्महत्या केली, मी बघितलं, एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्या बापानं काय लिहिलं ऐका. त्या बापानं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, दुष्काळ पडलाय, या ठिकाणी पीक येत नाही, कर्जबाजारी झालं, आता जगून काय फायदा. ती मुलगी बाबाला लिहिते, सांगते बाबा मी ती चिठ्ठी वाचलेली, तुम्हाला मी सांगते बाबा त्या पत्रात काय होतं. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही, पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, हिम्मत नाही. बायकोने हट्ट केलेला सोन्याची पाटली बनवून द्या, नाहीतर मग माझ्याशी बोलू नका. बायकोला सांगतोय पत्रामध्ये, माफ कर पारू मला नाही केल्या पाटल्या, शेतच नाही कामाचं ते सांगायची हिम्मत नाही. बाबा आम्हाला काहीच नको, मिरची भाकरी खातो, पण बाबा ऐका. ती मुलगी सांगते, मी तुम्हाला विनंती करते बाबा, मी विनंती करते ऐका बाबा, मी तुम्हाला सांगते ना ही मुलगी तुमच्या पाठीशी. ती मुलगी बापाला सांगते अशी मुलगी तुमच्या पोटाला जन्माला येईल, पण त्यासाठी आई बाप श्रेष्ठ पाहिजे. ती मुलगी बापाला सांगते, बाबा घोर मनाला लागू नका, पाठ जगाला दाबू नका, घोर मनाला लागू नका, पाठ जगाला दाबू नका, तुमच्या साथीनं मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका, तुमच्या साथीनं मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आणि लग्नाला लाडाची झाली, मुंड्या वाजून जमत आहे, असला चार होऊ नका. बाबा टोपी गहाण ठेवू नका, ताईनं यार आधी लढायला तुम्ही जहर खाऊ नका, भर मनाला लागू नका. बाबा तुम्ही ऐका, माझ्यासाठी जिवंत राहा आणि माझ्यासाठी ही मुलगी तुमच्यासोबत लढायला तयार. एवढं जरी कळालं, कदाचित सुंदर आयुष्य, त्या सुंदर आयुष्यामध्ये जगा, आपल्या जवळ भगवंताला घ्या आणि खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये विराजमान झालं तर किती सुख आहे तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी एकदा हात वरती करा, वरती करा, हात वरती करा. तोपर्यंत मी जाऊन येते, चालते ना? हात वरती करून प्रेमाने भजन करायचे.
आयुष्यामध्ये पंढरपूरची वारी आपण करायला पाहिजे. पंढरपूरच्या वारीमध्ये जो आनंद आहे तो सगळा काही आपल्याला भेटणार आहे. म्हणून एकच प्रयत्न करा, सगळ्यांशी चांगलं वागा. आजचं उदाहरण गावासाठी सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवा असं आहे की एक माणसाची अपेक्षा काय, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसाचा वागणे, याचं उत्तम उदाहरण तुमच्या गावामध्ये आहे. त्यामुळे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. अशीच प्रगती होत जाऊ सप्ताहामध्ये आणि अशा पद्धतीने गाव सुधरत जाऊ, अशा पद्धतीने संस्कार घडत जाऊ. आणि ह्याचा एकमेव पर्याय, एवढी सुंदर सुंदर लेकरं आपल्याला डोळ्यांनी पाहायला भेटते. किती वेळास आपण कीर्तनात लावतो, कीर्तनात लोकांना समजत नाही, पण त्याचा जर पिक्चर आला, तुकाराम महाराजांचा पिक्चर, तर आपल्याला पिक्चर लवकर कळतो. म्हणजे सांगण्याचा भाव की जे डोळ्यांना दिसतं, अतिशय सुंदर अतिशय सुंदर गुणवान लेकरं असणारी, खऱ्या अर्थानं आदरणीय संस्था असणारे, त्या ठिकाणी जी संस्था आहे त्या संस्थेचं कौतुक करावं वाटतं. कदाचित पंढरपूरमध्ये असणारी संस्था, त्या संस्थेचं नाव श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. आमचे हरिभक्त पारायण आरगडे महाराज यांचे आजोबानी महाराज यांचे आहेत. खऱ्या अर्थानं महाराज नाव जरा वेगळं झालं, कारण होत असं वयामध्ये. खऱ्या अर्थानं इतकं सुंदर ते प्रशिक्षण देतात विद्यार्थ्यांना, कारण की गुरुचा हात डोक्यावर असल्याशिवाय या ठिकाणी होत नाही. सुंदर गायनाला साथ केली. महाराज तुमचं नाव? समाधान महाराज. खरंच समाधान होईल असंच गाता तुम्ही, त्यामुळे सगळ्यांच्या जीवाला समाधान लागलेलं आहे. आदरणीय हरिभक्त पुरुषोत्तम दादा, खरंच म्हणजे अतिशय सुंदर त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा केली. असे असणारे आमचे बाबा या वयात सुद्धा एवढं सुंदर टाळ वाजवतात. सुंदर सुंदर थोर थोर परिषद मंडळी, माझ्या वडिलांसारखे असणारे विनेकरी बाबा असतील, सगळेच थोर. तुम्ही काही माहिती आहे का, तुम्ही पण छान शूटिंग या ठिकाणी केली. दादा तुमच्या चरणी माझा माथा, या ठिकाणी मी आलेला मूळ माझे चरणी माता. जे पाठीमागं बसते तुम्हाला पुढची एंट्री भेटली, पुढं भेटतं. मग असं म्हणतात मतदानाला पुढं गेलं की पुढचा अधिकार, पाठीमागच्यांचं माग वळून बघावं, गर्दी किती आहे सांगते. मागे बघा कुठं कुठं बसलेत, आपल्याला पुढचं तिकीट भेटलंय म्हणून धन्य झालो आपण. खऱ्या अर्थानं झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी, तुम्हाला सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. माऊली